नमस्कार मित्रांनो. खरं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक लागलेली आहे. सगळे राजकीय नेते, राजकीय पक्ष एकमेकांवरती मोठी चिखलफेक करताय. परंतु 2024 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झाला, महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक संस्कृती जी बिघडवण्यात आली, या सगळ्या गोष्टींना नेमका कोणता पक्ष जबाबदार आहे? सगळेच पक्ष एकमेकांवरती आगबाखड करतात. मग आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे की महाराष्ट्राची वाट कोणत्या पक्षाने लावली आणि याचं जे काही आपण सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजकाल अंधभक्त आणि चमचे या दोन गोष्टींचा वापर फार होतो आणि एखाद्या पक्षाबद्दल आपण जेव्हा वाईट बोलतो तेव्हा आपोआपच आपल्याला दुसऱ्या पक्षाच्या पंक्तीमध्ये नेऊन बसवलं जातं, किंवा एखाद्या पक्षाला जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हा आपोआपच आपण त्यांचे कार्यकर्ते आहोत असं संबोधलं जातं. परंतु असं नाही आहे. महाराष्ट्राच्या मतदारांना स्वतःची बुद्धी आहे. महाराष्ट्राच्या मराठी मतदारांना स्वतःचं एक मन आहे. महाराष्ट्राला स्वतःचा एक विचार आहे आणि त्यानुसार महाराष्ट्र विचार करतो. कुठल्याही राजकीय झेंडे आणि दांडे घेऊन फिरणाऱ्या पोरकट कार्यकर्त्यांसारखा महाराष्ट्र नाही आहे, जो रंगवण्याचा प्रयत्न होतोय सध्या. कुठलाही व्यक्ती जेव्हा एखाद्या पक्षाबद्दल, नेत्याबद्दल विचार मांडतो तेव्हा त्याच्यातली सत्यता समजून घेण्याऐवजी त्याला कोणत्या तरी एका पंक्तीमध्ये बसवण्याची घाई, जी हे उद्दाम आणि बुद्धी नसलेले कार्यकर्ते करत असतात, या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला शेवटपर्यंत बघितल्यानंतर जर काही वाटलं असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा. तर सुरू करूया मित्रांनो. महाराष्ट्राची वाट कोणत्या पक्षाने लावली? नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. आता तुम्ही म्हणाल की हा विषय खरंच महत्वाचा आहे का? तर अर्थातच महत्वाचा आहे. राजकारणाबद्दल चांगल्या लोकांनी बोलू नये हा जो संकेत राजकीय नेत्यांनी घातला त्याचं कारणच हे आहे. कारण राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना गाढव हवेत, जे ते सांगतील ते उकिरडे फुंकतील. राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना बुद्धिवंत लोक, हुशार लोक, वैचारिक लोकांनी बोललेलं आवडत नाही, कारण त्याचे उत्तर या लोकांकडे नसतात. जर तुम्ही गाढव म्हणून जर बोलत असाल तर तुम्हाला शांत करणं सोपं आहे. परंतु जेव्हा तुम्ही एखादा विचार मांडतात, एखादी गोष्ट तर्कनिष्ठ पद्धतीने मांडतात, तेव्हा त्याला विरोध करता येत नाही आणि मग स्वतःची अडचण होते, फसगत होते. म्हणून महाराष्ट्रामध्ये बुद्धिवंत लोकांनी, विचारवंत लोकांनी, शिक्षक लोकांनी, डॉक्टर लोकांनी, वकिलांनी बोलू नये अशी व्यवस्था या राजकीय पक्षांनी आणली. आणि ती कुठल्या एका पक्षाने नाही आणली, सगळ्यांनी मिळून आणलेली आहे. जर हे लोक बोलायला लागले तर सामान्य लोक ऐकतील आणि सामान्य लोक जर या बुद्धिवंत, विचारवंत लोकांचं जर ऐकायला लागले तर आपली अडचण होईल. आपल्याला पळताभुई थोडी होईल. आपल्या ज्या पिढ्यानपिढ्या या लोकांवरती सत्ता गाजवतायत, या समाजाला गुलाम बनवून ठेवतायत, या पिढ्यांचं आयुष्य, भविष्य बर्बाद होईल. आणि म्हणून त्यांना हे लोक नको आहे. जर एखादा व्यक्ती बोलायला लागला तर त्याला कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या पंक्तीमध्ये बसवायचं आणि त्याला संपवायचं, असा डाव हे लोक आखतात. एखाद्या पक्षाची एखादी गोष्ट जर चुकत असेल आणि त्यावर जर तुम्ही टीका केली तर तुम्ही दुसऱ्या पक्षाचे समर्थक आहात, कार्यकर्ते आहात, चमचे आहात, भक्त आहात हे सिद्ध करणारी एक टोळी या लोकांनी सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती सगळीकडे पेरून ठेवलेली आहे, जी फक्त वाट बघून आहे कधी सावज आपल्या टप्प्यात येतो आणि आपण त्याची चिरफाड करतो. परंतु बुद्धी वापरून समोरच्या व्यक्तींनी व्यक्त केलेले विचार सत्य आहे की असत्य आहेत याचा विचार करायला कुणीही तयार नाहीये. आणि म्हणून आज आपल्याला हे सगळं बोलायची वेळ आली आहे.
जर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, सामाजिक संस्कृती, वैचारिक संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दिलेली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी दिलेली, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा रुजवायच्या असतील तर या राजकीय पक्षांची बांडगुळं आपल्याला उपटून फेकावे लागतील. आणि म्हणून कोणत्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्राची वाट लावली हे समजून घेणं महत्वाचं आहे. सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया ज्या राजकीय पक्षाला महाराष्ट्राने आजपर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात जास्त प्रेम दिलं, तो पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1885 मध्ये 84 की 85 साधारणतः या काळामध्ये स्थापन झालेली काँग्रेस, भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून लढणारी काँग्रेस, आणि या काँग्रेसवरती अर्थातच समस्त भारतीयांचं प्रेम असणं स्वाभाविक होतं. परंतु आपण एक गोष्ट चूक केली. ती चुकीची गोष्ट काय होती? आपण काँग्रेसच्या नेत्यांवरती प्रेम करायला पाहिजे होतं आणि ते तिथपर्यंतच मर्यादित ठेवायला पाहिजे होतं. ते प्रेम आपण पक्षावरती करायला नको होतं. कारण ज्यांच्यामुळे काँग्रेसवरती प्रेम केलं ते लोक आज अस्तित्वात नाही आहेत, ते लोक आज हयात नाही आहेत, आणि त्या लोकांनी केलेल्या कामाच्या संपूर्णपणे उलट काम आजचे नेते करतात. जर 2014 मध्ये तो नॅरेटिव्ह होता का नव्हता हे नंतर चर्चा करू, परंतु 2014च्या काही काळ आधी आपण जर नीट विचार केला तर अख्ख्या भारतामध्ये जेव्हा अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन केलं त्यावेळेला सामान्य माणूस इतका पिचलेला होता भ्रष्टाचाराने की तो पेटून उठला. आणि काँग्रेस आज जे हिंदुत्ववादी वगैरे 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 या विचारांमुळे आमची सत्ता गेली सांगतं, त्याचं मूळ कारण हा बोकाळलेला भ्रष्टाचार होता. हे काँग्रेसला मान्य करावंच लागेल, हे अमान्य करून जमणार नाही. हे सगळं करत असताना भ्रष्टाचार तर होताच, त्याच्यासोबत होती घराणेशाही. काही निवडक मातब्बर घराणे निवडायचे, त्यांना मुबलक संधी उपलब्ध करून द्यायच्या आणि सामान्य कार्यकर्त्यांना फक्त सतरंजा उचलायला ठेवायचं. ही नीती 1990 पासून काँग्रेसची होती आणि म्हणून काँग्रेसचा रास आपल्याकडे झाला. काँग्रेसने नेमकं काय केलं होतं नीट जर आपण ऑब्झर्व केलं तर काँग्रेसने निवडक घराण्यांना, उच्च जातीतल्या लोकांना, नेत्यांना मोठं करण्याचं काम केलं आणि बाकी सगळ्यांना कार्यकर्ते ठेवलं. धर्मनिरपेक्षता दाखवत असताना खोटी धर्मनिरपेक्षता दाखवली. धर्मनिरपेक्षता हे सांगते की आपण घराच्या बाहेर जगत असताना कुठल्याही जाती धर्मांमध्ये भेद करणार नाही, परंतु एखाद्या मोठ्या बहुसंख्याक समाजाला टार्गेट करत अल्पसंख्याकांचे लाड करणे याला धर्मनिरपेक्षता म्हणत नाहीत. आणि ही चूक काँग्रेसने केली आणि त्यामुळे आपल्याकडे एक स्वतःला धर्मनिरपेक्ष बनवणारा जो समाज होता तो या खोट्या धर्मनिरपेक्षतेमुळे दुखावला गेला. आणि अर्थातच आपल्याकडे समाज हा जातीयवादी, धर्मवादी आहेच, काही प्रमाणामध्ये तो आहेच, हे आपण अमान्य करून चालणार नाही. मग त्याला वेगवेगळ्या पार्श्वभूमी आहे, वेगवेगळे पदर आहे, तो चर्चेचा वेगळा भाग आहे. परंतु बॅलन्स्ड धर्मनिरपेक्षता न जपणे हे सुद्धा काँग्रेसचं पाप आहे, हे सुद्धा आपल्याला मान्य करावंच लागेल. आणि भ्रष्टाचार, खोटी धर्मनिरपेक्षता आणि फक्त काही गब्बर घराण्यांना मुबलक संधी आणि सामान्यांचा वापर, गोरगरिबांचा वापर, ही काँग्रेसची चूक होती. 70 वर्ष सरकार असताना सुद्धा जर काँग्रेस का हात आम आदमी के साथ जर असेल तर मग 70 वर्षामध्ये या आम आदमीची काहीतरी प्रगती व्हायला हवी होती. ती न होणं ही काँग्रेसची चूक होती. आणि त्यामुळे
महाराष्ट्राची वाट लावण्यामध्ये सगळेच राजकीय पक्ष सहभागी आहेत, त्यातले या काँग्रेसचा सहभाग आहे. मग आता तुम्हाला वाटेल, अरे हे तर भाजपचा प्रवक्ता निघाला, हा तर भाजपची बाजू मांडतोय, हा तर काँग्रेसला टार्गेट करतोय. तर समजून घ्या, आपण सगळ्या राजकीय पक्षांवरती येणार आहोत. मग या काँग्रेसमधून बाजूला पडलेली होती राष्ट्रवादी. आता या दोन्ही पक्षांचा विचार आणि DNA एकच आहे. त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचे डाग राष्ट्रवादीला लागणार नाही असं कसं होईल? या राष्ट्रवादीनी निवडक कुटुंबांना सरदार बनवलं, त्यांच्या हाती तो भाग दिला, सहकारी कारखाने दिले, सहकारी बँका दिल्या, शिक्षण संस्था दिल्या आणि त्या माध्यमातून प्रचंड पैसा कमवला आणि सगळ्या सेटलमेंट्सवरती हा पक्ष चालला. हे आम्ही म्हणत नाही. मी जे सांगतोय ते गोष्ट छोटी डोंगरा एवढी सांगत नाहीये. तर आत्तापर्यंत झालेले गुन्हे, आत्तापर्यंत मीडियामध्ये आलेल्या गोष्टी, लोकसभा विधानसभेमध्ये झालेले आरोप, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतोय. राष्ट्रवादी भ्रष्टाचारी आहे हे मी म्हणत नाही. लोकसभेमध्ये निवडून दिलेले खासदार म्हणतात तेच मी फक्त मांडतोय. मग महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार जर कोणामुळे जर झाला असेल असा आरोप जर होतो तर तो राष्ट्रवादीवरती होतो. मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मेन गोष्ट काय आहे तर ती म्हणजे भ्रष्टाचार. आता याच्या पुढे यायचंय आपल्याला भाजपवर. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हरामखोर पक्ष आहे असं म्हणत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जो पक्ष मोठा झाला तो पक्ष म्हणजे भाजप. आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन जाणाऱ्या या भाजपने नंतर कित्येक वेगवेगळ्या पक्षांसोबत युत्या केल्या, आघाड्या केल्या आणि हिंदुत्वाला बाजूला सोडलं. महाराष्ट्रामध्ये जर भाजपचा जर पोस्टमॉर्टम जर करायचं जर ठरवलं तर महाराष्ट्रामध्ये जातीयवाद पसरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भाजपने केलंय. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांवरती प्रचंड मोठमोठे आरोप केले त्या सगळ्या भ्रष्टाचारांना नंतर वॉशिंग मशीन मध्ये धुवून कोणाकडे गेले ते भाजपकडे गेले. मग जर काँग्रेस राष्ट्रवादी जर भ्रष्टाचारी असेल आणि त्यांना विरोध म्हणून जर भाजपला कोणी मतदान करत असेल तर भाजपनी या भ्रष्टाचारांना सोबत घ्यायला हवं होतं का? मग जर महाराष्ट्रामध्ये जर कोणी जर वाट लावली असेल कोणत्या राजकीय पक्षाने तर त्याच्यामध्ये भाजपचा हा सहभाग आहे. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या देऊन आपल्याला सगळ्यात जास्त आमदार निवडून दिले त्याच काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे गब्बर भ्रष्टाचारी नेते एक एक करत तुम्ही आपले केले. त्याच्यानंतर 2014 नंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला. हा प्रश्न मिटवण्यासाठी प्रति आंदोलनं उभी केली. त्यातून जातीय विद्वेष पसरवला. भुजबळ हाके यांच्यासारख्या नेत्यांना कोराडी कोयत्याची भाषा करायला भाग पाडलं. त्यातून जातीय द्वेष निर्माण केला. मग आता तुम्हाला वाटेल भाजप जातीयवाद करतो मग काँग्रेस राष्ट्रवादी करत नव्हते का? नक्कीच करत होते. कुठल्या तरी गब्बर जातीला आमदार खासदार म्हणून निवडून आणायचं आणि बाकीच्या जातीचा गैरवापर करायचा. बाकीचे मतदार फक्त मतदानासाठी होते. लोणी खायला एक आणि लोणी काढायला दुसरा अशा प्रकारचं वातावरण काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये होतं. जातीय द्वेष तिथेही होता. त्याला एक चांगलं स्वरूप दिलं भाजपने. आता या सगळ्या पक्षांमध्ये एक वेगळा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना. अर्थातच आता मी या तिघांना शिव्या दिल्यानंतर लोकांना वाटेल बाबा शिवसेनेबद्दल चांगलं बोलायले मग शिवसेनेचा प्रवक्ता आहे का हा? तर मुळीच नाही. आज शिवसेना काय करते हे तुम्ही आम्ही सगळेजण बघतो. परंतु जातीयवाद न मानणारा या राज्यामधला जर कुठला नेता असेल तर तो नेता होता बाळासाहेब ठाकरे.
एखाद्या रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पाठवत असताना त्या मतदारसंघामध्ये याच्या जातीचे मत किती आहेत हे विचार न करता त्याला तिकीट देणारा नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे. सगळे राजकीय पक्षांना परिस्थितीने गब्बर असलेले नेत्यांची गरज होती, परंतु रस्त्यावरच्या गरिबाला मोठा करणारा एकच होता, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी कुठलीही जात बघितली नाही. परंतु आता शिवसेना म्हटलं की मग येतो तो म्हणजे धर्मवाद. परंतु ह्या धर्मवादाबद्दल बोलत असताना बाळासाहेब ठाकरेंची जर सगळे भाषण जर आपण बघितले तर त्यामध्ये पाकिस्तान व बांगलादेश धार्जिना असणारा मुसलमान हा आपला नाही आणि भारताला स्वतःचा देश समजणारा मुसलमान हा माझा भाऊ आहे, असं वारंवार बाळासाहेब ठाकरे त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये सांगत होते. मग राष्ट्रद्वेष करणाऱ्याला जर बाहेरचा म्हटलं तर फरक काय पडतोय? आणि मग त्याला धर्मवादी म्हणावं का? त्याला तर खरं तर राष्ट्रहितवादी म्हणायला पाहिजे. तर ते असणारा नेता होता बाळासाहेब ठाकरे. परंतु नंतरच्या काळामध्ये बाळासाहेब गेले. शिवसेना भाजप या दोघांवरती प्रेम करणारे, अल्पसंख्याकांच्या लांगुल चालनाला विरोध करणारे, राष्ट्रहिताला प्रथम मानणारे जे काही मतदार होते त्या मतदारांनी या सेना भाजपच्या पाठीमागे उभं राहायचं ठरवलं. परंतु या दोघांनाही ते जमलं नाही. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या देऊन मतदार भाजप सेनेच्या युतीकडे आले, या दोघांनीही त्यांच्या स्वबळाच्या स्वार्थाच्या राजकारणासाठी हे दोघं वेगळे झाले आणि या युतीला मतदान करणारा मतदार गोंधळला आणि तिथपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला. मग भाजप शिवसेना वेगळी झाली. मग प्रत्येकाला आपली सत्ता आणायची होती. मग एकमेकांचे पक्ष फोडले. ते पक्ष फोडल्यानंतर सगळा राजकारणाचा चिखल झाला आणि असं करत करत शिवसेनेचे 2 गट, राष्ट्रवादीचे 2 गट, काँग्रेस, भाजप, मनसे, वंचित बहुजन आघाडी, तिसरी आघाडी, प्रहार असे कित्येक राजकीय शकल पक्षांची महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आली आणि म्हणून महाराष्ट्राचा चिखल झाला. या सगळ्या गोष्टींमध्ये जातीयवाद पसरवणे, धर्मवाद पसरवणे, भ्रष्टाचार करणे आणि मतदारांना वेगवेगळ्या बोगस योजनांचे प्रलोभन देणे, हे सगळे या राजकीय पक्षांनी केलं. आणि त्यामुळे जर आपल्याला जर मतदान जर करायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला डोक्यात घ्याव्या लागतील. याच्यानंतर रिसेंटली अस्तित्वात आलेले मनसे असतील, वंचित बहुजन आघाडी असतील किंवा अजून इतर पक्ष असतील, त्यांना अजून सत्तेची फळच नाही चाखायला भेटली. त्याच्यामुळे ते काय करणारे, कसं वागणारे हे काही अजून स्पष्ट नाही. त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल बोलून फायदा नाही. परंतु या सगळ्यांमध्ये अजून एक पक्ष आला, तो म्हणजे एमआयएम. प्रखर जातीयवादी धर्मवादी भाषणं ठोकणे आणि त्यातून धार्मिक पोलरायझेशन करून स्वतःच्या झोळीमध्ये मतदान पाडणे आणि दुसऱ्या पक्षाला त्याचा फायदा मिळवून देणे, एवढंच काम हा पक्ष सध्या करतो. तर अशा प्रकारे महाराष्ट्राचा राजकारणाचा चिखल करणारे, महाराष्ट्राची वाट लावणारे हे सगळे पक्ष एकच आहेत. आता यातील काही नेते कमी अधिक प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. यातील काही पक्ष कमी अधिक प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्ड असू शकतात. परंतु एकूणच महाराष्ट्राची वाट कोण्या एकाने नव्हे तर या सगळ्या राजकीय पक्षांच्या स्वार्थाने लावलेली आहे, एवढंच मला वाटतं. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. सगळ्या राजकीय पक्षांना हे दाखवून द्या की आम्ही झोपेमध्ये नाही आहोत, आम्ही नशेमध्ये नाही आहेत. आम्हाला या सगळ्या सत्य गोष्टी कळतात आणि येणाऱ्या काळामध्ये तरी या सगळ्या राजकीय पक्षांना देव सुबुद्धी देवो आणि यांच्याच हातून आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्कर्म घडो, आपला महाराष्ट्र देशामध्ये 1 नंबरवरती येवो,
एवढीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करू शकतो. आजपर्यंत जे झालंय ते सोडून आता तरी या राजकीय पक्षांनी या राजकारणाचा चिखल करू नये, एवढंच एक सामान्य मतदार म्हणून, एक अभ्यासक म्हणून, एक विचारवंत म्हणून आम्हाला वाटतं. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण वाटला असेल तर शेवटच्या माणसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी, बघण्यासाठी, ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.